नमस्कार, मी किशोर चव्हाण आणि आपण पाहता आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह. तर मित्रांनो, काल जो जी आर रद्द झाला त्या जी आर बद्दल थोडीफार माहिती आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. तर माहिती अशी आहे की 29 जून 2025ला संध्याकाळी एक मोठी बातमी आली आणि प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सरकारने हिंदी सक्तीचा जो जी आर मांडला ते दोन्ही जी आर रद्द करण्यात आले, यानी की रद्द करून आपलं बचाव कार्य करून घेतलं असं म्हणलं तर काही वावगं ठरत नाहीये. मुख्यमंत्री फडणवीसांनी घोषणा केली की हे दोन्ही जी आर आम्ही रद्द करतोय आणि एक समिती नेमतोय. यानी की हे जी आर रद्द करून त्यांनी समिती नेमली आणि ती समिती काही यायच्या दिवसामध्ये काय निर्णय करायचा आणि काय निर्णय नाही करायचा हे ठरवेल असं सांगण्यात आलं. पण हा निर्णय का झाला आणि का रद्द करायला लावलं, आणि यात अजित पवारने असं म्हटलं की आता लोकांना वेठीस धरू नका, कारण मुद्दाच उरलेला नाहीये, तो जी आर रद्द झालेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं जे मोर्चा आहे तो वापस घ्या. हे अजित पवारांना बी का म्हणावं लागलं, ह्याची काही कारणं आहेत, हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेऊया. तर अजित पवारांनी म्हटले की वेठीस धरू नका, लोकांना मुद्दा उरलेला नाहीये, मुद्दा संपला, जी आर रद्द झालाय आणि तुम्ही बंद करून टाका, म्हणजे तुमचा मोर्चा मागे घ्या. परंतु प्रश्न इथेच निर्माण होतो, हा निर्णय इतका अचानक का झाला, का महायुती ठाकरे आणि मनसेच्या मोर्चाला घाबरली, यामागे काही कारण आहेत ते आपण पाहू. पहिलं कारण असं आहे, एक प्रबळ विरोधकांचा उदय झाला, असं राज्यात प्रबळ विरोधक होते, त्यांचा उदय झाला असं म्हटलं तर काही वावगं ठरत नाहीये. म्हणजे कसं, महायुती प्रचंड बहुमताने सत्तेवर आली होती आणि महाविकास आघाडी बॅकफुटवर गेली होती आणि कोलमडली होती. राज्यात विरोधक नजरेसच नव्हते आणि राज ठाकरेंचे म्हणजे मनसेचे काही जे लोक आहेत त्यांना कोणतेही आमदार नाहीत, खासदार नाहीत, आहेत पण सत्तेवर नाहीत. असं यामुळे जी महाविकास आघाडी बॅकफुटवर गेली होती, कोलमडली होती, हिंदी सक्तीच्या विरोधामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. ही महाविकास आघाडी कोलमडली असल्यामुळे हिंदीची सक्ती झाली, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि हा मोर्चा तयार झाला आणि बरंच मराठी काही लोकांनी त्यांना साथही दिली. तर या कारणामुळे मोर्चा तयार झाला असता तर महाराष्ट्रभरात मराठी जनमत पेटलं असतं, ठाकरे बंधूंना पुन्हा उभारणी मिळाली असती आणि एक स्ट्रॉंग विरोधक म्हणून या दोघांची इथे ओळख झाली असती. जर हे दोघं एकत्र आले इथे, जर हे दोघं एकत्र येऊन हातमिळवणी केली तर या दोघांना एक स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी मराठी माणसाची यांच्या पाठी उभी राहिली असती. याच्यामध्ये जो शिंदे गट आहे, तो शिंदे गटाला मतदान मराठी माणसाकडनं जायचं नाही झालं असतं का, तर शिंदे गट याच्यात एकही उद्गार काढत नव्हता, काही ना बोलत होता, वेगवेगळेच उदाहरणं देत होता. दादा भुसे तर त्याच्यामध्ये त्यांना तर काही ज्ञानच म्हणजे नॉलेजच नव्हतं ते जो जी आर आहे त्या जी आर बद्दल समजावून सांगण्याचं. त्यामुळं हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे की मराठी अस्मिता एकत्र येण्याचा पोषक मुद्दा मेन हा हिंदी लादण्याचा ठरला असता. शिवसेना आणि मनसे या दोघांची मूळ मराठी भाषा आणि यांची अस्मिता या मुद्द्यामुळं ओरी आली असती. आधी एकत्र यायचं असं येतील असं वाटायचं पण मुद्दा मिळत नव्हता, एकत्र येवं असं दोघांच्या काही नेत्याकडनं वाटायचं पण मुद्दा मिळत नव्हता. हिंदी सक्तीचा निर्णय म्हणजे एक मेन महत्वाचा मुद्दा या दोघांना सोबत येण्याचं कारण ठरलं. तर मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मिता या मुद्द्यावर मोर्चा म्हणजे लोकभावना खदगदणारच, म्हणजे लोक तर एकत्रच येणारच. या मोर्चामध्ये मराठी अस्मितेसाठी आणि मराठी भाषासाठी लोक तर जर एकत्र आले असते तर बीजेपीला, शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला हे महागात पडलं असतं. तर तिसरं कारण असं आहे, सरकारला कोंडीत पकडण्याचा पहिला हा एक मोठा मुद्दा बनला होता. आजवर सरकारने जे प्रत्येक निर्णय अग्रेसिव्हली मांडले आहेत आणि घेतले आहेत, पण विरोधकांना फारसे मुद्दे मिळालेच नाहीत. पण हा मुद्दा मात्र एक वेगळा होता, जो हिंदी सक्तीचा 1ली ते 5वी पर्यंतचा होता. पहिलीच्या मुलापासूनच हिंदी सक्ती चालू करायचा होता. पण हाच तो क्षण होता जिथे सरकारला अडचणीत आणणं शक्य झालं. मोर्चा झाला असता तर सरकारचं डॅमेज इतकं मोठं झालं असतं हे सरकारला ठाऊकच राहिलं नसतं. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी सरकारची यानी की महायुतीची ही जी महायुती आहे ना, या महायुतीची
एक चूक ठरली असती जी मोठी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ठरली असती। हे चौथं कारण असं आहे, महाराष्ट्रातील अंतर्गत मतभेद। अजित पवार हिंदी सक्तीला विरोध करतायत, एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांकडून जाहीर समर्थन केलं जातं, काही मंत्र्यांकडून जाहीर समर्थन होतं, तर काही मंत्र्यांकडनं जसं बीजेपी सांगल तसे आपण करू असे काही त्यांच्या मूळ बोलण्यावरनं मुद्द्यावरनं दिसून येतं। एकनाथ शिंदे यांच्यावर खापर फुटलं असतं, त्यांनी मराठी मतदारामध्ये नाराजी वाढली असती तर भाजपच्या उत्तर भारतीय मतावरही दडपण आलेलं असतं। जर मोर्चा झाला असता दोघेही डॅमेज झाले असते, हे मात्र नक्की होतं। या 4 कारणामुळं यांनी JR रद्द केला असं सांगण्यात येतंय। पण मित्रांनो, हा घेतलेला निर्णय खरंच ठाकरेंच्या मोर्चाला घाबरून घेतला होता का? काही याच्यामध्ये खेळी होती। मराठी जनतेचं गारुड वाढलंय की सरकारची बॅकफूट स्ट्रॅटेजी असते असे सांगण्यात येते। तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मुद्द्यावरनं? तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघत राहा आपलं मराठी YouTube चॅनल मराठी वार्ता लाईव्ह। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।